विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधला 10वा गणित पाहणार आहोत। ह्या डायग्राम मध्ये ऑब्झर्वेशन करू शकता। ह्या डायग्राम मध्ये हे काय आहे तर ट्रॅपेझियम आहे आणि ट्रॅपेझियम मध्ये काय असतात की हे साइड ह्याला पॅरलल आहे, AB ज पॅरलल टू द CD दिलेला आहे आणि टोटल ट्रॅपेझियमचा जो एरिया आहे तो दिलेला आहे 33 सेंटीमीटर स्क्वेअर आहे। आणि फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर म्हणजे जे काही आपल्याला डायग्राम मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यानुसार हे जे काही क्वाड्रिलॅटरल ABCD आहे ट्रॅपेझियम आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण त्याचे साइड्सची लांबी साइड्स जे आहे त्याची लांबी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि जे एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत ते आपल्याला फिलअप करायचं आहे। म्हणजे हा थोडक्यात सांगायचं गेलं तर हा कोणता क्वेश्चन आहे तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। तर आपण ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया। हे आहे A B D हे C आणि ह्या ठिकाणी जी हाईट आहे हाईट काय आहे AM आहे, दॅट इज अ परपेंडिक्युलर। हे x-4 आहे, हा x आहे आणि ह्या ठिकाणी पाहू शकता खालची जी टोटल आहे दॅट इज 2x+1 आपल्याला दिलेलं आहे आणि हे साइड ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, हे x-2 आहे। म्हणजे हे x-2 म्हणजे हा सुद्धा किती असतो x-2 असतो आणि आपल्याला जो एरिया ऑफ ट्रॅपेझियम दिलेला आहे तो किती दिलेला आहे 33 दिलेला आहे आपल्याला। ह्याच्यानुसार आपल्याला काय करता येतं पहा। आता ह्या ठिकाणी एरिया ऑफ इथं पहा एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू काय आहे 1/2 इंटू AB प्लस CD इंटू AM तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं। ह्याचा अर्थ काय होतो बेटा नेमकं तर ह्याचा अर्थ असा होतो की एरिया ऑफ ट्रॅपेझियम पहा एरिया ऑफ ट्रॅपेझियम चा फॉर्म्युला येतं पहा 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट येतं। 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स कोणते आहेत ह्याच्यामध्ये बघा AB कोणाला पॅरलल आहे CD ला, सम ऑफ म्हणजे AB प्लस CD। हाईट काय ह्याची ह्या डायग्राम मध्ये बघा हाईट आहे AM, म्हणजे अशा प्रकारे ह्या बॉक्समध्ये काय येतं बेटा AM येतं। आता पुढे पहा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD किती दिलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी 33 दिलेला आहे इज इक्वल टू 1/2 पहा 1/2 आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। एक सेकंड लॉक करतो मी जरा। पहा बेटा 1/2 इंटू AB प्लस CD इंटू AM। मला सांगा ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती दिलेला आहे सांगा बरं का 33 दिलेला आहे। ओके 33 इज इक्वल टू 1/2। AB डायग्राम मध्ये पहा AB किती आहे AB आहे x, CD किती आहे 2x+1 गुणाकार AM म्हणजे काय येतं बेटा x-4 काय येतं x-4 दॅट इज x-4। ह्याला आपल्याला पुढे हे इकडला इकडंच घालूया आपण, खालचा भागाकार इकडं जाऊन का होतो गुणाकार 33 इंटू 2 काय होतं 66 म्हणजे ह्या बॉक्समध्ये काय येतं बेटा 66 इज इक्वल टू x+2x 3x+1 इंटू x-4। ओके, मग आता पुढे आपल्याला काय करावं लागेल याचे गुणाकार एवढ्याशी करावं लागेल। मग 66 इज इक्वल टू पहा बेटा 3x इन ब्रॅकेट x-4 प्लस 1 इन ब्रॅकेट x-4 3x इंटू x 3x² माइनस 3x इंटू 4 12x प्लस x-4 3x² माइनस 11x-4 इज इक्वल टू 66। देयरफॉर 3x² माइनस 11x-4 माइनस 66 इज इक्वल टू 0। 3x² माइनस 11x माइनस 70 इज इक्वल टू 0। म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी ह्या स्टेपमध्ये काय करता येईल आपल्याला पाहूया आपण की पुढच्या स्टेपमध्ये काय केलं 66 इज इक्वल टू 33 प्लस 3x+1 इन ब्रॅकेट x-4 ह्या ठिकाणी येतं। मग आता आपण ज्यावेळेस त्याला एक्सपांड करू या दुसरी आपण त्याच्या पुढची स्टेप आणू आपण, आणल्यानंतर ह्या ठिकाणी काय येतं पहा तर ह्या ठिकाणी येतं 3x² एवढा इथे केला आपण -11x -70
हे अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी येतं. एवढा आत्ताच इथं आपण ह्या अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. मग हे केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहे, फॅक्टर पाडायचे. याचा गुणाकार ह्याच्याशी करा. किती येतं 210. 70 गुणिले 3 मायनस आहे म्हणून 210. बेरीज यायला पाहिजे -11 आणि गुणाकार किती यायला पाहिजे त्या ठिकाणी -210. किती फॅक्टर पडतात 21 आणि 10 -21 आणि +10. मग देअरफॉर 3x² -21x + 10x - 70 = 0. मग आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करता येईल पहा. काय कॉमन निघतो ह्याच्यातून बेटा 3x कॉमन निघतो. उरला काय x - 7. म्हणजे ह्या ठिकाणी काय येतं x - 7 येतं. मग ह्याच्यामध्ये काय कॉमन निघतं बघा +10 निघाला. मग उरलं काय x - 7. ह्याच्यामध्ये सुद्धा काय येतं x - 7 त्या ठिकाणी कॉमन येतं. मग आता पुढे पहा ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे =0 बेटा. तर x - 7 कॉमन आहे. उरला काय 3x + 10 उरला =0. मग x - 7 = 0 और 3x + 10 = 0 येतं. मग आता ह्या ठिकाणी काय येतं मग 3x + 10 = 0 आणि दुसरा काय येतं x - 7 = 0. मग देअरफॉर x = काय येतो इकडला मायनस तिकडे जाऊन प्लस होतं 7 येतं. देअरफॉर x = 7 और 3x = -10 और x = येतं -10/3. x = -10/3 हा काय अनएक्सेप्टेबल, कारण लेंथ ही निगेटिव्ह राहत नाही. म्हणून x बरोबर काय येतं 7 येतं. x बरोबर काय आलं 7. आता ह्याच्यामध्ये पहा AB म्हणजे काय आहे x आहे, म्हणजेच किती आहे 7 आहे. CD बघा CD किती आहे 2x + 1 आहे. 2 × 7 + 1 विच इज इक्वल टू 15. म्हणजे हे किती येतं बेटा 15 येतं. आता AD आणि BC हे सेम आहेत. हे किती आहे x - 2. x ची किंमत किती आहे 7 - 2 विच इज इक्वल टू 5 येतं. मग ह्या ठिकाणी BC असेल या AD असेल हे किती येतं बेटा 5 येतं. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता ह्याला एवढ्या सोप्या पद्धतीने ह्या गणिताला सॉल्व्ह करू शकता. बघताना आपल्याला वाटतं की किती हार्ड गणित आहे आणि कुण्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल असं चिंता वाटू लागते. लिहिताना लिहायचं आन्सर काय लिहिणार त्या ठिकाणी द लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणायचं आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ ट्रॅपेझियम इज 7. त्या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये लिहून टाकून द्या इज 7 सेंटीमीटर. तुम्हाला काय काढा म्हणलं होतं लेंथ काढायचं होतं आणि अशा प्रकारे तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता. आणि ह्या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 2.6 पूर्णपणे संपलेला आहे. हा गणित व्यवस्थित करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला याच्यानंतर सॉल्व्ह करायचे आहेत वर्ड प्रॉब्लेम सेटमधले सॉल्व्ह करायचे आहेत.